आजच्याच भाषणामध्ये अरविंद केजरीवाल यांनी प्रधानमंत्री मोदीवर अजून एक निशाणा टाकलेला आहे, तो म्हणजे प्रधानमंत्री मोदी एक असा विनाशकारी मिशन घेऊन येत आहेत ज्याचं नाव आहे वन नेशन वन इलेक्शन। या स्कीमच्या अंतर्गत नरेंद्र मोदी सगळ्या विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकतील। त्यामध्ये ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, स्टॅलिन, पिनाराय या सगळ्यांना ते जेलमध्ये टाकतील आणि स्वतःची सत्ता म्हणजे एक प्रकारे हुकुमशाही असल्याप्रमाणे ते राज करतील। आणि त्याचबरोबर त्यांच्याच पक्षातील अमित शहा यांच्यासाठी ते मतं मागतायत, कारण भाजपच्या नव्या स्कीमनुसार जे मोदींनीच आणलेलं आहे, 75 वर्षानंतरनं भाजपचा नेता रिटायर होतोय आणि मार्गदर्शक मंडळामध्ये बसतोय। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे लालकृष्ण अडवाणी हे आहेत। आणि पुढच्या वर्षी मोदीजी 75 वर्षाचे होणार आहेत। याचा अर्थ काय, ते मतं मागतायत अमित शहा।